सुरुवात होते. पहिल्या चेंडू ऑफच्या दिशेने खेळून काढले तेवढं चांगले क्षेत्ररक्षण. फक्त एक धावावर समाधान मानावं लागेल. एक धावाने खाता खोलतंय संघाचं आणि संकेतचं सुद्धा. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्येत झाले 1 चेंडू 1 धाव. चांगला चेंडू तर त्यात थोडं चांगल्या रीतीने खेळून काढलेला चेंडू. 1 धाव समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झाल्या 2. छप्पा युलांच्या संघाने मंचाजवळ यायचं आहे. संकेतांचा पुढून मारण्याचा प्रयत्न, परंतु एकच धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झालेल्या 3 चेंडू. पहिल्या षटकात प्रगतीपथावर. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने टोळला चेंडू. पाहूया किती धाव जमा करतायत. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढ. धावसंख्या झालेल्या 5. 4 चेंडू पहिल्या षटकातले टाकून झाले. त्या चेंडूवरती 5 धाव जमा केलेल्या आहेत HRK स्ट्रायकर संघाने. रिव्हर्स मारण्याच्या प्रयत्नात चुकतायत, पण यष्टीरक्षकाची चुकी होते. 22च्या धावसंख्येने 1 ने वाढ होते. धावसंख्या झालेली 6. लास्ट चेंडू. पहिल्या षटकातला अंतिम चेंडू. निरंजन करत संकेत यांना. पाहूया कशा रीतीने टाकतात. पाहूया संकेत पुढून मारण्याचा प्रयत्न, परंतु पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 6. सामना संत गतीने चाललेला. पाहूया पुढील गोलंदाज वैभव कांजोडे. दुसरं षटक घेऊन येतात ते वैभव. लावण्य यांना. थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. पाहूया वैभव कशा रीतीने चेंडू हातात आहेत ते. चांगलाच फटका. पाहूया किती धावा जमा करतात. 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढत आहे. धावसंख्या झाली 8. पाहूया वैभव पुढील चेंडू कशा रीतीने हातात आहेत ते. पाहूया निर्धावाचा चेंडू मारण्याच्या नादात चुकतायत. पाहूया आहे धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झालेली आहे 9.
चांगलाच फटका पाहूया तिथे झेलतोय का आणि गडी बाद. संख्या त्यांची खेळ यात संपलेली आहे पाहूया. वैभवांचा चांगला चेंडू षटकारांना मारायच्या नादात संकेत आऊट झालेले आहेत. पाहूयात रुपेश येत आहेत. फायर चषकमध्ये 13 चेंडूत 51 धावांची खेळी गेली होती. पाहूयात तशीच खेळी आता पुन्हा करतायत का. दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळतं आणि बॅटिंग करताना टीम आपल्याला पाहायला मिळेल रॉकस्टारचं करो या मरो ही स्थिती लगबग आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि सॉरी HRK आहे. रॉकस्टार दोन्ही जिंकले. तिकडे मात्र त्यांचे सपोर्टरने लगेच मात्र आवाज दिला आहे तेजूने की इथे रॉकस्टार अजून दोन्ही जिंकलेत. आणि HRK आपल्याला पाहायला मिळते जिथे HRK आता एका चांगल्या टीम विरुद्ध खेळत आहे. बघा स्कोरबोर्ड देखील दाखवत आहे की चांगली टीम मी का म्हणतोय. 1 ओव्हर 5 चेंडूचा खेळ झाला. 9 ओव्हर 1 विकेट गेलेला आहे. इथे रुपेश गरत आणि त्याच्या जोडीला लाविन्य गरत आपल्याला पाहायला मिळतंय. आणि सुपर कामगिरी. लोअर फुलटॉस हलक्या हाताने खेळला. इथे टेन्शनचा माहोल असा आहे की 3 ओव्हर जे आहेत ते 3 ओव्हर सेफ आहेत. त्या 3 ओव्हरला मात्र खेळणं अवघड पडतं आहे. एक मात्र निरंजन गरत लेजंडरी खेळाडू, एक नामवंत गोलंदाज आणि दुसरा म्हणजे आपल्याला पाहायला मिळते तो वैभव त्याला सपोर्ट करत असताना चांगली गोलंदाजी करत असताना. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 10 आपल्याला पाहायला मिळते 2 षटकाच्या मागे. आता मात्र चेंडू असतील 18 किती धावा बनवल्या जातील. आणि HRK संघाचं थोडं दुर्भाग्य देखील की वारंवार त्याला बॅटिंग देखील येत आहे. फील्डिंग येतच नाही मिळत आणि धावा जेव्हा बनत नाही तेव्हा मात्र फरक पडतो आहे. इथे आपण बघू शकतात पहिल्या मॅचला देखील अगदी जवळ आले होते आणि मॅच गेली. या मॅचला देखील मात्र जर बघायला गेलं तर 10च झाले 2 ओव्हरमध्ये. आणि पुन्हा एकदा मात्र निरंजन म्हणजे पुन्हा एकदा टेन्शन. बघायला गेलं तर इकडे स्कोरबोर्डचा टेन्शन अलग आणि निरंजन गरज हा गोलंदाजी मार्कवर आला तो टेन्शन अलग. अनय वॉरियर्स सीझन 2चा विनर आहे. जप्पा 11 जो लगातार दुसऱ्या वेळा फायनलला गेला होता त्यांच्या विजयाला रोख लावला होता. त्यांचा आयकॉन खेळाडू निहाल पवार आपल्याला पाहायला मिळाला. इकडे मात्र चांगला चेंडू आहे. 1 धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. बायच्या रूपात ही धाव. अमित पाटील यावेळेस कीपरच्या भूमिकेत. आतापर्यंत कमालीची किपिंग केली होती अमित पाटीलने परंतु रॉकस्टारच्या ग्रुपमध्ये जाऊन थोडी चर्चा झाली आणि त्यानंतर मात्र बघायला गेलं तर इथे कॉन्सन्ट्रेट लूज होताना सिंगल. आणि बघू शकतात यज्ञेश गरजने टॉस दोन्ही जिंकले परंतु मॅच त्यांच्या वाटेला नाही आली. अमितकडून पुन्हा एकदा चुकी. काय स्टॉप आहे. सुपर स्टॉप. निखिल जोरदार टाळ्या जाऊन द्या. आपल्या संघाच्या 3 धावा सेव्ह केल्यात. बघा गोलंदाजाने धावून गेलेला आहे आणि क्षेत्ररक्षकाला टाळी दिलेली आहे. काय गोलंदाजाला माहिती आहे की एखादा डॉट चेंडू जेव्हा चौकार जातो ना तेव्हा आपोआप स्टार्ट होतं धावसंख्या. आणि इथे मात्र अगदी वाईड यॉर्कर. काय सुपर स्टॉक यावेळेस पाहायला मिळते. अप्रतिम. उद्या एखादा व्हॉट्सअपला स्टेटस देखील पाहायला मिळेल निखिलच्या. हा स्टॉप. धावसंख्या 12. चेंडू फेकून झाले 2. दोन्ही चेंडूवर बायच्या रूपात धाव गेलेले आहे. क्लोज किपिंगमध्ये अमित पाटील पाहायला मिळते. अगदी फिरवलं आहे. फटका सजवला आहे. गॅपमध्ये आहे परंतु इकडे क्षेत्ररक्षक 1 धाव डीपमध्ये डीप पॉईंटला. आणि काय कमालीचा थ्रो पाहायला मिळतोय यावेळेस. 1 2 आणि तिसऱ्यासाठी येण्याचा प्रयत्न केला आहे का नाही. 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 14 धावा धावपलकावर. आजच्या दिवसामध्ये 2 टीमचा बोलबाला जास्त दिसतो या पॅनलमध्ये. एक म्हणजे अनय वॉरियर्स आणि दुसरी म्हणजे ओम साई. आता ते टीम जेव्हा आमने सामने येतील तेव्हा खऱ्या अर्थाने चुरस असेल असं म्हणायला हरकत नाही. 14 धावा. करो या मरो. अगदी फिरवलं आहे. इथे चेंडूला वळवलं आहे. हातामधून चेंडू जेव्हा रिलीज होतो ना तेव्हा मात्र स्विंगला वाचणं गरजेचं आहे.
ऐसा कहा जाता है कि अच्छे आदमी और अच्छी किताबें जल्दी समझ में नहीं आती, उन्हें पढ़ना पड़ता है। यहाँ पे गेंद को पढ़ना होगा। यहाँ पे क्या स्ट्रोक लगा है, लाविन्य आइकॉन टू आइकॉन, स्विच इट, 4 रन एट डीजे। ओहो, इथे मात्र चेंडू हाताळला जातोय, मागच्या चेंडूवर चौकार आणि इथे मात्र आता डॉट। 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 19 धावा। आमचे गुणलेखक माझ्यासोबत जुळले जात आहेत, सनी। यस, आपण बघू शकतात अगदी डोळ्यामध्ये तेल टाकून आपण गुणलेखिका करत असताना, कारण की रात्रीचे 2:45 झालेले आहेत। हनुमान मात्र बघायला गेलं तर या टायमाला AC ऑन आणि चादर घेऊन पलंगावर आरामात झोपायला। अरे तो क्रिकेट असा खेळ आहे, अक्षरशः वेळ लावलाय सगळ्यांना आवडीचा। 19 धावा झाले। अमित पाटील षटक संपल्यानंतर देखील सांगितलेलं आहे, वारंवार स्कोरबोर्ड जो आहे तो अमित पाटील विचारत राहतोय, अचानक नाही वाढणार किंवा कमी नाही देखील नाही होणार। आता 12 चेंडूचा खेळ बाकी आहे। गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय मनोहर शेलार। मनोहर शेलार, तुम्ही जवळ जातील आणि विचारतील विवेक शेलार तुमचा नातेवाईक का, तपासतील। दूर दूर काही संबंध नाही आहे। वीस धावेवर 1 गडी बाद। 3 षटकाच्या समाप्तीनंतर मनोहर आणि रुपेश आहे स्ट्राईकला। विचार केला लढायचं असेल तर इथे मात्र ही मॅच जिंकावी लागेल। आपलं आव्हान स्पर्धेमध्ये टिकवून ठेवायचं असेल, नोचा इशारा आलाय, ओव्हरस्टेप पाहायला मिळते। पहिल्या चेंडूवर 3 धावा मात्र इकडे बहाल केल्यात। स्कोरबोर्ड 21 अगदी जसा पाय पडला पंचाचा हात कमरेच्या वर येतो, 1 नोचा इशारा। धरम मात्र इकडे चांगलं क्षेत्ररक्षण करतोय। बघायला गेलं तर हीच जर्सी आणि दुसरं सीझन हाच कलर, आणि बघायला गेलं तर अनय वॉरियर्स चॅम्पियन झाला होता आणि धरम त्या संघामध्ये नक्कीच होता, आपल्याला पाहायला मिळाला आणि आता देखील पाहायला मिळतोय। स्कोर कार्डवर 22 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता मात्र फ्री हिटचा चेंडू असेल, स्ट्राईकवर लाविन्य, इथे हात खोलण्याची संधी आहे लाविन्यकडे देखील। आता मात्र फ्री हिटचा चेंडू, फटका स्विंग केलाय डीपमध्ये, क्षेत्ररक्षक 1 पूर्ण होणार, चांगलं क्षेत्ररक्षण गोपाल सोनी। 1 धाव असेल, कारण की एक बाजूला रुपेश देखील आहे, तिथून लगेच 2 होणं थोडं अवघड आहे। यानंतर होणारी 12वी मॅच आपल्याला पाहायला मिळेल, जप्पा 11 वर्सेस शिवसाई फाउंडेशन आपल्याला पाहायला मिळेल। यानंतर होणारी मॅच जप्पा 11 वर्सेस शिवसाई फाउंडेशन। यावेळेस आपण बघू शकतात अचानक इथे शूटला स्वान येत असताना आपण बघू शकतात इथे आमच्यापर्यंत स्कोरबोर्डचा विचार केला। स्कोरबोर्ड 24, अजून 10 चेंडूचा खेळ बाकी आहे। 10 चेंडूचा खेळ बाकी आहे, 10 चेंडूमध्ये धावा बनवावे लागतील। HRK पहिल्या दोन्ही मॅचेस गमावल्यात आणि आपण बघू शकतात की येणारे हे 2 मॅचेस खूप महत्त्वपूर्ण असतील, खास करून ही मॅच ज्या संघाने आतापर्यंत खूप चांगला खेळ केला आहे, परंतु इकडे चांगली टोटलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू अमित करून पुन्हा एकदा चुकी, परंतु शॉर्ट थर्ड मॅनला चांगलं क्षेत्ररक्षण निखिलकडून। अगदी मात्र बघू शकतात धावा बनत नाही आहेत आणि जेव्हा धावा बनत नाही आहेत तेव्हा मात्र फील्ड प्लॅनला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, अगदी स्टंपच्या मागे खेळण्याचा प्रयत्न केला जातोय। आपण बघू शकतात अगदी यावेळेस कीपरच्या मागे जाऊन मात्र खेळण्याचा प्रयत्न, कारण की समोर धावा येत नाही आहेत। 24 धावा धावपलकावर लागल्या जातात। 3 वर 3 चेंडूचा खेळ झालेला आहे। यावेळेस आपण बघू शकतात की 7 चेंडूवर 6 धावेवर खेळतोय रुपेश, लाविन्य 8 मध्ये 7 धावेवर खेळतोय।
त्यामध्ये एक चौकार आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू अगदी मात्र अचूक टप्प्यावर चेंडू टाकला जातोय, क्रीजमध्ये टाकला जातोय. लेग बायच्या रूपात ही धाव आणि वरिष्ठचे संघमालक आपण बघू शकतात उमेशजी गरत इथे मात्र या मॅचकडे लक्ष देऊन खास करून आपण बघू शकतात त्यांचे सपोर्टर आपण बघू शकतात सोनू आणि तेजू, त्याचबरोबर जितेश आपल्याला पाहायला मिळतात. इथे खास करून या मॅचकडे पूर्णपणे लक्ष शिवसाई संघातून खेळताना दिसेल आणि पवेलियनमध्ये बसलेला आहे हात करत असताना आम्हाला. फटकास फसलाय, इथे उंच गेलाय क्षेत्ररक्षक, अगदी अचूक कॅच. क्या बात आहे, सुपर कॅचिंग करताना यावेळेस वैभव खानजोडे आपल्याला पाहायला मिळते. डीजे थँक्यू. अगदी सुरुवातीला मजा वाटत होती की फ्रंट लाईनमध्ये खेळायला भेटेल, PPL मजा येईल, परंतु आता असं वाटलं की पुढच्या वेळेस जर नाईट ठेवली तर फॉर्म भरू का नाही हा विचार करावा लागेल. कारण खऱ्या अर्थाने इथे आता सर्वजण नक्की सुस्त पडलेले आहेत. बघायला गेलं तर फायटर पास्तळ हा संघ आपण बघू शकतात फुल फॉर्ममध्ये आहे. अभिजित गौडाचा संघ आपण बघू शकतात. त्याचबरोबर जे 2 जणांनी मात्र संघ विभागणी केली, अभिजित गौडा आणि त्याचबरोबर जयदीप राऊत आणि प्रदीप राऊत, हे दोन्ही संघ फॉर्मला आहेत. शेवटचा चेंडू बाकी आहे. 25 वर 2 गडी बाद. रुपेश आलेला आहे. अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. इकडे मात्र स्टंपच्या मागे डॉट चेंडू येतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 6.25च्या सरासरीने 25 धावा धावपलकावर. नेक्स्ट मॅच जप्पा 11 आणि त्यांच्या विरुद्ध शिवसाई फाउंडेशन. एडीजी थँक्यू डीजे मास्टर. आणि मागची मॅच साई समर्थ एक बाजूला अंबर होता आपण बघू शकतात आणि एक बाजूला प्रीतम, त्याने सांगितलं होतं अंबरला भलेही सगळ्यांची हरेल पर तुमच्या संघाशी जिंकेल आणि इकडे जिंकला आहे बंटी 11. गोपाल सोनी फटका स्विंग केलाय, अगदी अचूक कॅच. आज काहीच चुकीचं होणार नाही आहे आणि वॉरियर्सचं असं म्हणायला हरकत नाही. काय कमालचा कॅच धरम आपल्याला पाहायला मिळते. धरम हो गया गरम डीजे. थँक्यू डीजे मास्टर. यस, इथे मात्र उमेशजी घरत साहेबाचा ATM झालाय आता ओपन रात्री 3 वाजता आपण बघू शकतात. कॅचसाठी इकडे मात्र 200 रुपये कॅश प्राईज दिलं जाईल. यस, थोडं नेटवर्कचा प्रॉब्लेम होता. ज्याप्रमाणे आपण बघू शकता मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटच्या खेळामध्ये बॅट्समनचा फुटवर्क खूप जरुरी असतो. काय कमालीची कॅच घेतली ती पण लावण्याची, ही स्टेटसला नक्की जाणार धरमच्या. उद्या इन्स्टाला रील असेल, आपण बघू फेसबुकवर स्टोरी जाईल, कारण की लाविन्यचा कॅच घेतला आहे. आणि इकडे मात्र फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो यावेळेस ज्याने मागच्या मॅचमध्ये अगदी शेवटच्या चेंडूवर एकच चेंडू खेळायला भेटला आणि 6च्या स्ट्राईक रेटने मैदानाच्या बाहेर आला, षटकार घेतला. स्वस्तिक पाटील आपल्या पाहायला मिळते. त्यामुळे म्हटलं तर पाटलाचा नाद करायचा नाही. स्कोरबोर्ड 26-26. आता बघायला गेलं तर बंटी आपल्या गावठी भाषेत सांगितलं काही ना काही करावं लागन HR केला. नाही तर मुश्किल आहे.
स्पर्धेमध्ये आव्हान टिकवणं. अमित पाटील काय कर्णधारी करतोय. 40+ खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर निरंजन गरत पाचसळगावचा लेजंडरी खेळाडू. 4 वर्ष झाली, पहिला वर्ष मात्र नाही खेळला PPL काही कारणास्तव, परंतु 3 वर्ष झाली आणि 3 वर्ष इथे मात्र निरंजन घरत देखील वाट बघतोय की ही PPL मात्र जिंकावी, ही PPL माझ्या नावावर यावी. आणि हा वर्ष उजळला आहे आणि यावर्षी कमालीची कामगिरी, प्रत्येक वर्षी कमालीची कामगिरी होते. प्रत्येक वर्षी जर विचार केला तर मात्र तो सेमीफायनल आणि फायनलपर्यंत पोहोचतो, परंतु त्यानंतर त्याला हार मिळते. यावर्षी मात्र अनय वॉरियर्समध्ये आहे, तिसरं बघू शकतात मॅच ऑन आहे आणि फटका स्विंग केला अगदी चांगला प्रॉपर टायमिंगने, परंतु यावेळेस कॅच ड्रॉप केला धरमने. 2 कॅच खूप चांगले घेतले, परंतु आता मात्र स्वास्तिकचा कॅच नाही पकडू शकला. त्यामुळे म्हटलं तो ये पाटील का लडका आहे. यस, आता मात्र इथे बघायला गेलं तर कॅशबॅक घेण्याची सवय देखील आहे, हे देखील ऑप्शन आहे. स्लोवर चेंडू, फटका स्विंग केलाय, क्षेत्ररक्षक वैभव कांजोडे नाही करणार चुकी. विकेटचं पतंग, खूप चांगला फटका होता परंतु इकडे ताकद झोकता आली नाही आणि त्यामुळे मात्र विकेट. यस, मित्रप्रेम काय असते हे फायटर पास्तळ आणि साई समर्थने दाखवलंय की हमारा एक टीम अगर 2 हारता है तो हम भी उसके साथ ही चलेंगे, वो जहाँ जा रहे वहाँ जाएंगे. यस, सोबत जाणार मित्र, वाईट देखील असला चुकीचा देखील असला तरी साथ देऊ, मित्र आहे. हा एक नातं आहे जे आपण जन्माला आल्यावर लागू होत नाही आपल्यावर, हे आपण स्वतःहून नातं बनवतो. कारण की जन्माला आल्याला बाकी नाते लागू होतात आपल्याला, परंतु मित्र असा आहे जो आपण स्वतः बनवतो हे नातं. त्यामुळे हे वेगळं आहे, जगा वेगळा आहे. रनआउट धावा फक्त ना फक्त बनवल्यात त्या म्हणजेच 30, बरोबर 30मध्ये 30 बनवल्यात आणि 31 धावा बनवा आणि पहिली टीम पाहायला मिळेल जी जाणार टॉप 4मध्ये. बघूया, वैभव खांजोडे आपल्याला पाहायला मिळतो जो गेल्या वर्षी चॅम्पियन बनला आणि यावर्षी देखील त्याचा संघ कमाल करतोय, सुपर कामगिरी करतोय. देवया संधी DJ मास्टर त्या अगोदर 2 टीमला कॉल करेल, जप्पा 11 आणि शिवसाई फाउंडेशन. टॉससाठी या.
जप्पा इलेव्हनच्या सर्व खेळाडूला विनंती आहे, तुमचा कॅप्टन कृपेश पाटील तुम्हाला इथे बोलवतो, या. बघा, हा सर्वात लकी संघ आणि सर्वात यशस्वी संघ या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे जप्पा इलेव्हन, ज्याने फक्त एक वर्ष जर सोडला तर तो वर्ष मात्र जाऊ द्या, होते हरकत नाही. चेन्नई सुपर किंग प्रत्येक वेळेस नाही क्वालिफाय होत, कधी कधी मात्र एखाद वर्ष खाली राहते. ज्याप्रमाणे आपण बघू शकतात मुंबई इंडियन्स यावेळेस मात्र हार्दिक पांड्याला घेऊन देखील क्वालिफाय नाही होऊ शकली. आणि इथे देखील आपण बघू शकतात की जप्पा इलेव्हनचा दरारा आहे या स्पर्धेमध्ये. एक वेळेस आपण म्हणेल की ज्याप्रमाणे आय पी एलमध्ये RCB कितीही स्ट्रॉंग असली तरी सांगतात की नाही होणार, बाकी सर्व टीम जाते पण RCB नाही जाणार. इकडे देखील जप्पा इलेव्हनचा तसाच दरार आहे, कशी असो त्याचा दरार आहे, ती जिंकणार. आणि इथे त्यांचे टीममेट्स येत असताना, कारण की मागच्या मॅचमध्ये सुपर बॅटिंग केली होती त्यांच्या कॅप्टनने, पहिलाच चेंडू व्हेरी फर्स्ट बॉलला विन्य डॉटने सुरुवात केलेली आहे. HRK संघ अगदी मजबूत आपल्याला पाहायला मिळाला या स्पर्धेमध्ये, कागदोपत्री, परंतु कुठे ना कुठे कामगिरी तशी झाली नाही, कारण की त्यांच्याकडे खऱ्या अर्थाने लाविन्य त्याचबरोबर प्रसाद हे दोन गोलंदाज, मजबूत गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. रुपेश देखील चांगल्या लयमध्ये होता, ज्याने चांगला परफॉर्मन्स दिला. फायर 65 चषकमध्ये कट करण्याचा प्रयत्न आहे, डॉट चेंडू, दोन्ही डॉट येत आहेत, काय गोलंदाज लाविन्य आपल्याला पाहायला मिळतोय. आणि शुभम मिश्राचं कौतुक करेल तेवढं कमी, सलग 3 वर्ष त्याने PPL मध्ये फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. पहिला वर्ष सोडला तर मात्र सलग 3 वर्ष फायनलमध्ये गेलेला आहे. 2 वर्ष स्पर्धा जिंकली अणे वॉरियर्समधून आणि जप्पा इलेव्हनमधून, आणि मागच्या वर्षी जय भवानी संघातून देखील फायनलमध्ये प्रवेश केला. एक धाव इकडे, चांगलं क्षेत्ररक्षण, हे करावं लागेल. तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी आहे, खर्चे देखील मात्र विचार करून करावे लागेल. फिल्डिंग चांगली करणं गरजेचं आहे. आता मात्र टाईम झालेला आहे, तो म्हणजेच 1 2 3 वाजलेले आहेत. अतुल घरात डोळे अक्षरशः यावेळेस आपण बघू शकतात बंद होत असताना, परंतु काय करणार, शेवटी ही ऑर्डर आहे आणि ऑर्डर पूर्ण करावी लागेल. नक्कीच आता बहुतांशी प्लेयर मनामध्ये करतात की ये नाईट मॅच नाही होण्याची, ये डे तक ठीक आहे. नाईट करायची असेल तर 5 दिवस ठेवा, आरामात यायचं 5ला आणि 10 वाजेपर्यंत खेळायचं आणि जायचं, ही पद्धत ठेवावी लागेल तर कुठे मात्र खेळता येईल. अगदी चांगली गोलंदाजी इथे, दोन्ही ताकदवान फलंदाज आहेत, वैभव खांजोडे आणि निरंजन गरत. मागच्या दोन्ही मॅचचा मॅन ऑफ द मॅच वैभव खांजोडेने घेतला आहे. आणि यावेळेस आपण बघू शकतो त्या फलंदाजाला मात्र 4 चेंडू 1 धाव 3 डॉट घेतलेले आहेत. लाविन्यने मात्र कमाल केलं आहे गोलंदाजीच्या मार्फत, परंतु इथे मात्र साथ भेटत नाही. इथे बघायला गेलं तर ज्या मॅच टफ झाल्या 2 ते 3, सुरुवातीला पहिली, त्यानंतर बंटी इलेव्हन आणि त्यांच्या विपक्ष शिवसाई फाउंडेशन, आणि पुन्हा एकदा बंटी इलेव्हन आणि त्यांचे विपक्ष साई समर्थ, ही मॅच देखील खूप चांगली झाली. म्हणजे आपण बघू शकतात की इथे चांगल्या मॅचेस पाहायला प्रेक्षक वर्ग आलेला आहे. अगदी मात्र शांत चित्तेने मॅच बघत असताना अणे वॉरियर्सचे संघमालक उमेश भाऊ आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 मध्ये 2 डॉट आलेत, क्या बात आहे लाविन्य, सुपर गोलंदाजी आहे. इथे रुपेशकडून चुकी झाली, हा हाफ चान्सेसला विकेटमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. इथे मात्र पुन्हा एकदा 1 धाव पाहायला मिळेल. पहिली ओव्हर फक्त 2 धावा, क्या बात आहे. 24 मध्ये 29ची गरज आहे. बजाव.
चला मात्र चांगली गोलंदाजी इकडे रुपेश अगदी मात्र लेग साईडला बोलतोय 2 डॉट नंतर हा खराब चेंडू. बघा इथे धावा कमी आहेत तुमच्याकडे, लढावं लागेल. रडायचं नाही तर लढायचं. आपण बघू शकतात बाळासाहेब ठाकरे यांचं ब्रीदवाक्य हिंदू हृदय सम्राट ज्यांनी सांगितलं मुंबई आपली आपली, इथे आवाजही आपला पाहिजे. आणि इथे आपण बघू शकतात तीन यावेळेस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यावर मात्र विकेट येत असताना इथे HRK सांगतोय की जब तक जान है तब तक हम लढेंगे. मी म्हणेल की इथे या 30 धावा या टाइमात आता हे सोपं पेपर थोडं अवघड झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. मोठा विकेट येत असताना कधी कधी आपण बघू शकतात की अवघड पेपरमध्ये देखील चांगले मार्क पडतात आणि सोप्या पेपरमध्ये देखील कमी मार्क पडतात. इथे तेच करत असताना HRK चाहे कुछ कर लो हार नहीं मानूंगा, चाहे रोके जमाना मैं नहीं रुकूंगा हे सांगत असताना HRK क्या बात आहे. सुपर कामगिरी होत असताना, कारण की 2 मॅच गमावल्यानंतर ही तिसरी जिंकली गरजेचं आहे आणि समोरच्या टीमला एक हार दाखवणं देखील गरजेचं आहे, कारण की तेव्हाच या लीगला मजा येईल. एक तरफा हार और एक तरफा प्यार किसी को मंजूर नहीं है. आणि आपण बघू शकतात की यानंतर अजून एक मॅच 12वी आपल्याला पाहायला मिळेल. इथे स्वास्तिक पाटील मैदानाच्या आतमध्ये हेलिकॉप्टर, क्या बात है, सुपर स्ट्रोक आहे. इस खिलाड़ी ने इम्प्रेस किया है, ये खिलाड़ी लाजवाब है, इस खिलाड़ी को सल्यूट है. क्या बात है, सुपर स्ट्रोक खोदून काढलाय. अगदी चेंडूला मनगटाचा वापर केलाय. फरदीन काझीची थोडी आठवण दिली इकडे. यावेळेस आपण बघू शकतात फलंदाजाने स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. धावफलक आपल्याला पाहायला मिळते 7. सनी अगदी अचूक कामगिरी करतो. असं म्हटलं जातं की कॉमेंटेटरचा पाठीचा काणा म्हणजेच गुणलेखक स्कोरर. बघा तो जे लिहितो ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. रुपेश पहिल्यांदा करत असताना देखील कामगिरी अचूक आहे, म्हणजे ही टॅलेंट आहे, ही गुणवत्ता आहे त्याच्यामध्ये. अक्षय हा बॅट्समन आतमध्ये येऊन फटका स्विंग केला. हा देखील खराब चेंडू. इथे मात्र थोडा दूर टाकला. गणेश पाटला करतोय. इथे नाही थांबणार. चौकार सलग 2 चेंडू 2 चौकार. अचानक की मॅच कठीण बनवली होती ती मात्र मैदानामध्ये अक्षय आला आणि अक्षयने अगदी सोपी करून टाकली आयुष्याला. आणि आयुषने अगदी सोपी करून टाकले. 4 धावा. आधी थोडी धडधड वाढली होती, आता मात्र पुन्हा एकदा नॉर्मल BP झाली असेल, कारण की चांगली गोलंदाजी होत होती. 2 चौकार 11 मध्ये 11 झालेले आहेत. आणि आता मात्र चांगला चेंडू आहे. इथे मात्र चांगला चेंडू. रुपेश तेच सांगतोय तू डाऊन द लेग साईड का टाकतोय, ऑफ साईडला टाक. दवा झाल्यात त्या म्हणजे 11. आता मात्र पुन्हा एकदा लाविण्याला मेहनत घ्यावी लागेल. 18 मध्ये 20ची गरज मेगा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळते. पास्तळ प्रीमियर लीग 2024 वर्ष 5 आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे मात्र HRKला जर स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर मात्र ही मॅच कशी पण जिंकावी लागेल, कारण की इथे हरलात तर स्पर्धेच्या बाहेर, कारण की 4च टीम पुढे जातील 10 मधल्या. शिवसाई फाउंडेशन टॉस विन केलाय. आपण आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. मयुरेश पाटील निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. अकरावर 1 गडी बाद 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 मध्ये 20ची गरज. स्ट्राईकवर निरंजन, नो स्ट्राईकला आयुष.
व्हेरी फर्स्ट बॉल डॉटने सुरुवात, हलक्या हाताने खेळतोय. इथे मात्र चेंडू असतील 17 आणि धावा बनवायचे 20. लाविन्य बॉलिंगमध्ये आपली आयकॉन भूमिका अगदी बजावतोय, परंतु बघायला गेलं तर इथे जी बॅटिंग आहे ती बॅटिंग कुठे ना कुठे प्रश्नचिन्ह पडलंय. 2 ओव्हर 1 चेंडूचा खेळ झालाय. चांगला फटका परंतु फसलाय. रुपे चेंडू खाली कॅच करणार, विकेटचं पतंग. क्या बात आहे, अप्रतिम. लाविन्य सांगतोय की जोपर्यंत धाबा आहे तो स्कोर बोर्डला माझ्याकडे तोपर्यंत मी हार नाही मानणार आणि हे करणं गरजेचं आहे. याचं इथे मात्र लाविन्य कमाल करतोय. यावेळेस कॅचिंग प्रॅक्टिस अजी कॅच सोडलाय. क्षेत्ररक्षक मला तर वाटते पाहायला मिळतोय रत्नेश. दादा काय केला, मोये मोये करते गेंदबाज का यहाँ पे. अगदी सोपा कॅच होता. बारावर 2 विकेट, तिकडे 11वर 3 असते. लाविन्याचा तिसरा डॉट देखील आला असता. एकटा लढतोय आणि तुम्ही त्याला साथ देत नाही असं म्हणायला हरकत नाही. फटका इकडे मात्र आता सजवलाय बघा. कॅच सुटल्यानंतर स्ट्राईक चेंज झाली आणि स्ट्राईक चेंज झाल्यानंतर मात्र इकडे आयुषने हात खोललेत. 2 पूर्ण आणि काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. 3 धावा देखील पूर्ण. स्कोरबोर्ड 3 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 15 धावा धावपलकावर. आयुष ज्या रीतीने बैटिंग करतोय, ज्या रीतीने इम्प्रेस करता है, नेक्स्ट ईयर ये जो बल्लेबाज है उसका ओहदा बढ़ जाएगा. ये अब नीचे वाले क्रम में नहीं रहेगा, ये ऊपर वाले क्रम में आ जाएगा. गोपाल सोनी फटका स्विंग केला आहे. कॅच सोडल्यावर हा फटका किती मनाला लागत असेल हे लाविन्याला विचारा. चौकार 4 धावा. डीजे 11वी मॅच ऑन आहे आणि इकडे मात्र आपण बघू शकता धावा झाल्या त्या म्हणजेच 19 आणि बरोबर 12 पाहिजेत. 13 मध्ये 12ची गरज. लाविन्य तयार, गोपाल सोनी तयार. फटका फसलाय, उंच गेलाय. रुपेश कॅच करणार. विकेटचं पतंग. यस डी जय बजाव. चला थोडी घाई करा आणि वैरियस निखिल हा आपल्याला पाहायला मिळतोय नवीन बॅट्समन मैदानाच्या आत में जाताना.
आणि बघायला गेलं तर चेंडू असतील 12, धावा बनवायच्यात 12, 19 झाल्यात. 12मध्ये 12ची गरज, अगदी बरोबरीत आपण बघू शकतात मॅच. आयुष आणि निखिल आपल्याला पाहायला भेटते. थोडा धावत जा निखिल, या टायमाला थोडं वॉर्मअप चांगलं असते. इथे बंटी सांगतोय की मी असता तर एवढ्याला मॅच संपूर्ण आलो असतो पवेलियनमध्ये, परंतु बाहेरून बोलणं सोपं आहे, मैदानाच्या आतमध्ये करणं कठीण आहे. हा, सकाळी प्रॅक्टिस करताना तुम्ही बोलू शकता, तेव्हा मात्र मी मानू शकतो. कारण की गोलंदाज महादेव आणि त्याचबरोबर कॅप्टन, त्याचबरोबर गोलंदाज रोहन, हे तुला ओळखीचे गोलंदाज, मुत्तू, मुन्ना, हे ओळखीचे गोलंदाज आहेत. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय निकेश वडे, माझे परममित्र. गोलंदाजी मार्कवर निकेश वडेने मेडन षटक हाताळलं तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल प्रीतम गरजकडून. आणि पहिला चेंडू फसलाय, फटका, कॅच आउट. रत्नेशने केली नाही चुकी. क्या बात आहे निकेश वडे, हा विकेटची गरज होती. अडजे महेश नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जातोय. चेंडू असतील 11, धावा बनवायच्यात 12. यावेळेस आपण बघू शकतात 11 गेंदों में 12 बनाने. अगदी समीकरण छोटा आहे, फिल्डिंग टीमसाठी अवघड आहे, परंतु काय होईल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेश, हा देखील मात्र सीझन 2 मध्ये अनय वॉरियर्समध्येच होता महेश, आणि पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. आपण बघू शकतात महेश ओपनिंगच्या भूमिकेत त्या वर्षी पाहायला मिळाला. सुपर कामगिरी केली होती, खास करून सेमीफायनलमध्ये 1 ओव्हरमध्ये 11ची गरज असताना मात्र मॅच टाय केली, आणि त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये आपण बघू शकतात मॅच विन केली अनय वॉरियर्सने. 1 चेंडू 2 धावा आणि षटकार खेचला होता निहाल पवारने. अजित गाविलकर गोलंदाज पाहायला मिळाला होता, आणि ते यावेळेस मात्र चांगला चेंडू आहे. क्या बात आहे निकेश वडे. नोट हळूहळू 1000ची बाहेर येत असताना आपण बघू शकतात इथे मॅच काढली जाईल का. डॉटवर डॉट येत आहेत. 31 धावा, फक्त 31 धावा. छोटी टोटल ही थोडी मोठी केली, परंतु काही मात्र चुका झाल्या, त्यामुळे जर बघायला गेलं तर इथे 10मध्ये 12ची गरज आहे. स्ट्राईकवर महेश, 10 गेंदों में 12 बनाने. फुलटच चेंडू ऑन साईडला फटका स्विंग केला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक रुपेश, 1 धाव बसेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकतात 20 धावा, 9 चेंडू 11ची गरज. शिवसाई फाउंडेशनला विनंती, आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. इथे काय घेतलेलं आहे आम्हाला कळवा. मयुरेश, यस, फिल्डिंग घेतलेली आहे मयुरेशने. मागच्या वेळेस बॅटिंग करताना धावा कमी झाल्या, चेसिंग करणं पसंत केलेलं आहे, कारण की गोलंदाजी थोडं मात्र प्रश्नचिन्ह आहे. आणि आपण बघू शकतात की इथे किती धावेच्या आतमध्ये समोरच्या टीमला थांबवलं जाईल, कारण की समोर देखील जप्पा 11 मागच्या मॅचमध्ये 68 बनवल्या होत्या. कृपेश पाटील आपल्याला पाहायला मिळाला अप्रतिम बॅटिंग करताना. त्याचबरोबर जय मोरे. 20वर 4 गडी बाद झाले. 10व्या हाताचा बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेस स्ट्राईकवर निकेश. गुड बॉल, प्रॉपर ब्लॉक, चेंडू टाकला जातोय. डीपमध्ये लाविन्य, चांगली फिल्डिंग, आणि यावेळेस चांगला थ्रो. 1 धाव. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 21. अगदी मात्र लढत असताना क्या बात आहे. चेंडू असतील 9, आणि 9 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 8 चेंडूमध्ये 10 बनवायचे आहेत. 8 चेंडू आणि 10 धावेची गरज. मेहनत मुशक्कत करनी पडेगी यहाँ पे HRK को. यूट्यूब लाईव्हला 22 जण लाईव्ह आहेत. 22 जणांचा आभार ही मॅच पाहण्यासाठी. बहुतांशी मला तर वाटते त्यामधील 3-4 इकडेच असतील.
21 वर 4 गडी बाद. शॉर्ट चेंडू फटका स्विंग केलाय. क्या बात आहे. महेश नावाचा शंकनाद करत चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. चौकार. यावेळेस गॅप शोधलाय. क्या बात आहे. अगदी चेंडूच्या मेरिटवर यावेळेस आपण बघू शकता चौकारासाठी चेंडूला पाठवलंय. स्कोरबोर्डचा विचार केला स्कोरबोर्ड आपण बघू शकता 25 25 धावा. धाव पलकावर 4 गडी बाद. शेवटचा चेंडू. चांगला चेंडू आहे. इकडे मात्र एक धाव असेल. सिंगल पाहायला मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 26 धावा धावपलकावर लागले जातील. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 ओव्हर आणि 1 ओव्हरमध्ये बनवायचे 5. अगदी चांगलं षटक चाललं होतं परंतु इकडे मी म्हणेल की बघा इथे आता 26 झाल्यात तेव्हा विचार केला असेल की कुठे ना कुठे आमच्याकडे 4-5 धावा असत्या ना मॅच बनली असती. परंतु समोर धारदार गोलंदाजी केली आणि वॉरियर्सने फक्त 30 बनवून दिल्या. अमित पाटील हा कर्णधार आपल्याला पाहायला मिळतोय. एक खिलाड़ी है अनय वॉरियर्स का जो स्टंप के पीछे से खेल बदलता है वो है हमारा अमित पाटील. खूप मोठी भूमिका असते कीपरची. खास करून आपण बघू शकतात कीपरला अगदी बरोबर कळते की गॅप कुठे आहे. अगदी बरोबर कळते की क्षेत्ररक्षण कसं सजवायचं. रुपेश आपल्याला पाहायला मिळते. पाणी मागितल्यावर घेऊन जा. खेळाडूला विनंती आहे. पाणी नाही मागितलं कोणी घेऊन नाही जायचं ही विनंती आहे. वेळ गेलेला आहे. 3:30 वाजलेले आहेत. अजून मात्र आम्हाला मॅच खेळायची एक. कारण की आम्ही 9 दिवस झाले इकडे जागत आहेत आणि 22 जण बघतात. त्यांना मॅच बघायची आहे यूट्यूबला. शेवटचा मात्र षटक आहे. 5 धावेची गरज. रुपेश नाझिम गुल्ली आलाय पास्तळचा. रुपेश बघूया नाझिम गुल्ली इथे मात्र आपल्या संघाला विजय मिळवून देईल का. वर 4 गडी बाद. 4 पाहिजेत असं वाटलं होतं. अनय वॉरियर्स थोड्या अगोदर मॅच जिंकेल परंतु नाही. इकडे मात्र अक्षरशः मेहनत घ्यायला लावलेली आहे HRKने. 3 संघ मालक हरेश, कीर्तेश आणि रुपेश ही 3 तिगडी. परंतु खऱ्या अर्थाने मात्र काम होत नाही आहे. एका हातात कॅच करण्याचा प्रयत्न केला होता अंकितने. इकडे मात्र 1 धाव. दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 देखील होतील. खराब फेकी होत असताना 2 धावेने या त्रिमूर्तीची मात्र कोणती जर बघायला गेलं तर कामगिरी होत नाही आहे. दरवर्षी थोडं नाराज होत आहे. 1 वर्षी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता परंतु इकडे पुन्हा एकदा जर बघा नाराज होताना 29 आता झालेले. 2च धावेची गरज आहे. 4 मध्ये 2ची गरज. कंपल्सरी चेस आहे. 4 वर 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. कंपल्सरी चेस आहे. 2 धावेची गरज आहे. स्वस्तिक पाटील थोडा नाराज झाला असेल की इथे मात्र आता स्पर्धेच्या बाहेरचा रस्ता आपल्याला पाहायला मिळेल. कारण की पहिली टीम 2024ची PPLची पास्तळ प्रीमियर लीगची क्वालिफाय होताना पाहायला मिळेल. ती म्हणजे आपल्याला बघू शकतात 1 धाव आणि डीपमध्ये क्षेत्ररक्षक गणेश आणि काय करते इकडे विकेट. यावेळेस गरज नव्हती डाईव्ह मारण्याची तरी देखील मात्र जर इंजोर्ड झाला असेल तर उद्या हॉस्पिटलमध्ये आपण त्वरित जावं. खर्च पोहोचवला जाईल ऑनरकडून. उमेश जिगरत यांना मात्र स्कॅनर पाठवा. ऑनलाईन पेमेंट केली जाईल. डीजे संघाचा संघनायक बाहुबली महाबली धोनी गावचा धोनी पास्तळ गावचा धोनी उतरलाय आणि वॉरियर्सचा धोनी उतरलाय. धोनीची बॉडी थोडी कमी झालाय पण तरी काय आणि केस देखील कमी केले आहेत आमच्या धोनीने. 1 धावेची गरज आहे. 4 ओव्हर 3 चेंडूचा खेळ झाला. फक्त 1 धावेची गरज. अमित षटकारासाठी 1000 रुपये अमितला ऑनर कडून. 1 धावेसाठी इथे काही नाही आहे. 30 वर 5 3 मध्ये 1 गोलंदाज रुपेश. नाजिम गुल्ली क्या अपनी जादू दिखाएंगे.
क्या यहाँ पे डॉट गेंद आएगी? फुल टच गेंद ऑन साइड पे खेला है और 4 रन। और इस वक्त पहिली टीम पाहायला मिळते जी क्वालिफाय होते टॉप 4 मध्ये जात आहे ती म्हणजे जाणे वॉरियर्स. एस डीजे बजाव. अभिनंदन उमेश जिगरत. अभिनंदन आणि वॉरियर्स. एस डीजे बजाव.